स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण कर. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका चांगल्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अगदी आपल्या सर्वांच्या जवळचा विषय आहे. कारण आपण आपल्या देवघरामध्ये दररोजच देवासमोर दिवा लावतो. असं एकही घर नाही की त्यांच्या घरामध्ये हिंदू धर्मामध्ये देवघर नाही आणि देवघर असेल तर देवघरामध्ये दिवा हा लावलाच जातो. आता दिवा लावताना सुद्धा काही चुका आपल्याकडून होतात आणि ह्या जर चुका केल्या तर दिवा लावलेलं जे काही पुण्य आहे ते पुण्य मिळत नसतं. कारण दीप प्रज्वलित करणे, देवाजवळ दीपदान करणे याहून मोठं दुसरं पुण्य नसतं. कारण एक वेळेला आपण जर पूजा नाही केली एखाद्या दिवशी तरीही चालेल, पण त्या घरामधला जर दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामुळे, अग्नीच्या प्रकाशामुळे आपल्या घरात जे काही प्रकाश पडतो, अग्नी पेटवलेला किंवा आपण जे देवाजवळ दिवा लावलेला, त्या प्रकाशामुळे आपल्या जीवनातला अंधार दूर होत असतो आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा भेटत असते. आणि दिवा लावणे म्हणजे आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे, संकटांचे निवारण करणे होय. म्हणून तर देवाजवळ दिवा लावला जातो. शास्त्रानुसार दीपदान करण्याचे अनेक प्रकार आहेत. दररोज देवासमोर पूजा करताना दिवा लावल्याने आपल्या अनेक अडचणी दूर होतात. आपल्याला अडचणीतून मार्ग सापडत असतो आणि त्या दिवा हा देवाला आपण समर्पित करतो. दिवा लावणे म्हणजे त्यांना दीपदान करणे होय. मग तो दीपदान दररोज आपल्या हातून होतं. कोणी तेलाचा दिवा लावतो तर कोणी तुपाचा दिवा लावतो. कोणी आपण जर पाहायला गेलं तर मुख्य दीपदान करण्यात मागे सुद्धा अनेक गोष्टी आहेत की दिवा कोणत्या द्रव्याचा लावावा. जसं की तुपाचा दिवा जर लावला तर तो लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असा असतो आणि जर आपण तेलाचा दिवा लावला तर तो नॉर्मल साधारण मानला जातो. पण तेलाचा दिवा हा आपल्याला सर्वगुण संपन्न दिवा मानला जातो. म्हणून तर आपण शक्य होईल तेवढे तेलाचा दिवा आपल्या देवाघरासमोर लावावा. आता भलेही तुम्ही कोणताही दिवा तुमच्या घरामध्ये लावत असाल, पण दिवा लावताना सुद्धा आपल्या हातून काही चुका होऊ नये. जसं की देवपूजा करताना काही चुका होऊ नये. देवपूजा केलेले पाणी हे कधीही तुळशीला अर्पण करू नये. कारण देवाला स्नानाचं पाणी असतं, ते अभिषेकाचं पाणी असणं. आणि तुळस मातासुद्धा आपण एक देव, त्यांच्यामध्ये त्या तुळशीमध्ये देवत्वच आहे, त्यामुळे ते पाणी तुळशीला न अर्पण करता इतर झाडांना टाकावं. ही एक चूक आपल्याला कधी करायचीच नसते. म्हणजे अशा ज्या अनेक देवपूजा करताना ज्या चुका असतात त्या चुका जर कुठे आपण थांबवल्या तर आपल्याला देवपूजा केलेले, देवघरामध्ये स्तोत्र मंत्र पठण केलेलं याचं फळ हे प्राप्त होत असतं. आता दिवा लावायचं म्हटलं तर आपण काय करत असतो अगोदर. आता बरेच जण आपल्याकडे निरंजन लावलेली असते किंवा काही जणांचा दिवा हा पश्चिम दिशेकडे असतो. पण पश्चिम दिशेकडे तुम्ही कोणतीही पूजा करा, व्रत करा, थोड्या वेळापुरता का होईना, पण पश्चिम दिशेकडे तोंड करून जर दिवा लावत असाल तर आपल्या घरामध्ये दरिद्रता ही नक्कीच येत असते. ही एक चूक आपल्याला नक्कीच टाळायची आहे. आता दुसरी, आपण जर दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला तर त्या दिव्याचं जे पुण्य आहे ते पितरांना जात असतं. म्हणजे तिकडे तोंड करून फक्त पितरांसाठी दिवा लावतात, देवांसाठी लावत नसतात. म्हणून दक्षिण दिशासुद्धा व्रज्य असावी. तिकडे तोंड करून देवाला दिवा कधीही लावू नये. आता दिशा राहिली पूर्व आणि उत्तर. आता पूर्व दिशासुद्धा आपल्या दृष्टीने आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला सगळ्या गोष्टीतून एक मुक्तता मिळत असते, म्हणजे मोक्ष प्राप्त होत असतो जर आपण पूर्वेकडे तोंड करून आपल्या देवघरातला दिवा असेल तर. आणि जर उत्तरेकडे आपल्या देवघरातला दिवा असेल तर ती लक्ष्मी प्राप्तीची दिशा मानली जाते. उत्तरेतर उत्तर आपल्या घराची प्रगती त्यामुळे होते. आता जो नंदादीप आहे, आता नंदादीप म्हणजे त्याची पूर्ण वरच्या बाजूला त्याची ज्योत असते आणि वरच्या बाजूला ज्योत असल्या कारणाने त्याचा प्रकाश 10 दिशाला पडतो. आता 10 दिशा कोणता तर बघा, आपल्या 8 दिशा ज्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, नैऋत्य, आग्नेय, वायव्य आणि ईशान्य ह्या 8 दिशा आणि आपली एक जमीन म्हणजे भूदिशा आणि एक आकाश, हे अशा मिळून 10 दिशा. तर 10 दिशाला या दिव्याचा उजेड पडत असतो. पण
हा दिवा लावताना सुद्धा आपल्याकडून चूक होत असते. दिवा लावतानाच मुख्य आपल्याकडे चूक होते की बऱ्याच महिला काय करतात की दिवा लावताना दिव्याला बरेच जण हळदी कुंकू न लावता दिवा लावतात. आता देवाला दान करायची जी वस्तू असते त्याला हळदी कुंकू लावलं पाहिजे. आणि अग्निदेवता, दिवा म्हणजे अग्निदेवता आहे आणि जिथे देव येतो तेथे देवाची पूजाही केलीच पाहिजे. त्यांना हळदी कुंकू लावलं पाहिजे अगोदर, वातीला न लावता. बरेच जण वाती आणि फुलवातीला सुद्धा तुपाच्या हळदी कुंकू लावतात, ते चुकीचं आहे. आपल्याला दिव्याला लावायचं असतं. हळदी कुंकू हे जर त्याला लावलं तर बघा ती ज्योत जळत असते, म्हणून त्याला लावायचं नसतं, तर दिव्याला लावायचं असतं हळदी कुंकू एका बाजूला. हळदी कुंकू दिव्याला लावून घ्यावं, एखादं फुल अर्पण करावं, दिव्याला नमस्कार करावा, अशा प्रकारे दिवा घरात लावावा. आता दिव्याची ज्योत जर तुमची काळी पडलेली असेल, म्हणजे आता काही जण काय करतात, जर निरंजन असेल तर आजची उद्याच वात वापरतात, म्हणजे आज चालू आहे वात. दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळेला पहिल्या दिवशीचा दिवा लावलेला चालू असेल, तो प्रज्वलित असेल तर त्याला शांत करू नये, तो चालूच राहू द्यावा, त्यात तेल घालावा. पण जर शांत झालेला असेल त्यावेळेला दिवा, तर त्यातील वात बदलावी आणि दुसरी वात त्यामध्ये घालून नंतरच दिवा लावावा. नंतर हळदी कुंकू त्याला फुल अर्पण करावं आणि नमस्कार करावा. कधीही वात, आता बघा वात कधी आपली कमी होते, ज्योत कधी जास्त होते, मग आपण त्याला कमी करतो, पण ती हातानं करू नये. असं म्हणतात ना की तुम्ही हाताचा स्पर्श चालू वातीला जर करत असाल तर आपल्या घरातील व्यक्तीचं आयुष्य कमी होत असतं. मग ते काढीनं वगैरे ती वात आपण वर उचलावी किंवा खाली घ्यावी, मागे किंवा पुढे सरकावी, पण त्याला हाताने स्पर्श कधीही करू नये. हाताने स्पर्श केल्याच्या नंतर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील व्यक्तीचं आयुष्य कमी होत असतं. त्यामुळे ही एक चूक आपल्याला तिथे खरंच नक्कीच टाळायची आहे. कारण दिवा घरात लावणे ही साधारण गोष्ट नाही आहे. आपल्याला वाटते ती साधारण गोष्ट आहे, पण त्या गोष्टीमुळे आपल्या सर्व गोष्टींचं, बऱ्याच गोष्टींचं संरक्षण होत असतं. म्हणून दिवा हा कधीही सकाळी लावावा, संध्याकाळी लावावा. दिवा, तेलाचा दिवा तुपाच्या दिवाला स्वतः प्रज्वलित करू नये. तुम्ही काडीद्वारे दुसऱ्या दिव्याला दिवा लावू शकता, पण तोच तुपाचा दिवा किंवा तेलाचा जरी असला तरी दिव्याला दिवा हा लावायचा नसतो असं सांगितलं जातं. कारण एका दिव्याचं पुण्य मग दुसऱ्या दिव्याला जर दिवा लावला तर आपल्याला पुण्य त्याचं मिळत नसतं. आणि ज्या वेळेला दररोज देवाजवळ दिवा लावताना ह्या चुका जर आपण करत असलो तर खरंच आपल्याला त्या गोष्टीचं पुण्य मिळत नसतं. म्हणून ही चूक आपल्याला करायची नाही आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर नवीन आहात आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा असे महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही. तर चला भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.